हेलो स्टूडेंट, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण बघणार आहे नंबर ऑफ झिरो फ्रॉम लास्ट। बघा, हे असं प्रॉब्लेम दिलं 1 × 2 × 3 × 4 × up to 500। ओके, मग यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ झिरो किती आहे हे ना हे सांगायचं आहे। तर नंबर ऑफ झिरो फ्रॉम लास्ट, लास्ट संख्येपासून ते 1 पर्यंत नंबर ऑफ झिरो किती आहे हे आपल्याला काढायचं आहे। मग ते झटपट आणि शॉर्ट ट्रिकनं कसं काढायचं बघा। इथे काय होतं, आपण नंबर ऑफ झिरो काढण्यासाठी नंबर ऑफ झिरो काढण्यासाठी आपण 2 किंवा 5 ने डिवाइड करतो। 2 किंवा 5। ओके, इथे आपण 5 ने डिवाइड करू। तर बघा, ही 500 आहे, हा लास्ट नंबर 500 आहे, हा आपण 500 घ्यायचा। ओके, 500 ला डिवाइड करू आपण 5 ना। मग 5 ने डिवाइड केलं तर काय येते 100। ओके, मग काय करायचं, 100 ला पुन्हा 5 ने डिवाइड करायचं, काय होईल 20 है ना। मग 20 ला पुन्हा 5 ने डिवाइड करायचं, काय होईल 4। ठीक आहे, आता 4 पुन्हा 5 ने डिवाइड होणार का, नाही होणार। मग काय करायचं, याची ऍडिशन करायची। ठीक आहे, काय होते 124। ओके, म्हणजे याचा अर्थ काय होते, इथे नंबर ऑफ झिरो किती आहे, इथे नंबर ऑफ झिरो आहे 124 आहे। किती आहे 124 आहे। म्हणजे याचा अर्थ असा की नंबर ऑफ 5 चा किती आहे 124 आहे, तर नंबर ऑफ झिरो चा किती असेल 124 असेल। बघा, परत सेकंड एक्झाम्पल घेऊया। बघा, सेकंड क्वेश्चन घेऊया। सेकंड क्वेश्चन जर घेतला आपण, बघा 1 × 2 × 3 × 4 × ओके 250। ठीक आहे, आता लास्ट नंबर काय 250 आहे। बघा, 250 ला आपण सुद्धा 5 ने डिवाइड करू, काय होईल 5 5 ला 25 है ना, म्हणजे 15 ला। ओके, ह्या 50 ला पुन्हा डिवाइड करायचं 5 ने, किती होणार 10। ह्या 10 ला पुन्हा डिवाइड करायचं 5 ने, 5 2 जा 10, म्हणजे किती झाले 62 झाले। ओके, म्हणजे इथे 1 पासून 250 पर्यंतचे नंबर ऑफ झिरो किती आहे 62 आहे। म्हणजे नंबर ऑफ झिरो किती आहे 62 आहे, आणि नंबर ऑफ 5 चा किती आहे सांगितले 62 आहे। ओके, अशा प्रकारे आपण ही ट्रिक यूज करून काढू शकतो। बघूया आता सम संख्या आधार मग कसं करायचं। बघा स्टुडंट, इव्हन नंबर असले तर मग कसं करायचं है ना, मग नंबर ऑफ झिरो कसे ओळखायचे। बघा, इथे इव्हन नंबर आहे 2 × 4 × 6 × 8 up to 100। ओके, इव्हन नंबर असलेला काय करायचं, 100 हा 100 ला 2 ने डिवाइड करतो। ठीक आहे, कारण इव्हन नंबर किती 2 न वाढत असते, बरोबर। बघा, 2 आहे, 2 नंतर 4 आहे है ना, 4 नंतर 6 आहे है ना। बघा, मग काय होईल 50। नंतर काय करायचं, आता आपण त्याला 5 ने डिवाइड करूया। बघा, 50 डिवाइड बाय 5 किती काय होते 10, बरोबर। नंतर हा 10 डिवाइड बाय 5 काय होते 2 है ना, म्हणजे झाले हे झाले 12 है ना। मग इथे नंबर ऑफ झिरो किती आहे 12 आहे ना। बघा, मग इथे काय नंबर ऑफ 5 सुद्धा 12 आहे, आणि नंबर ऑफ झिरो सुद्धा किती आहे इथे नंबर ऑफ झिरो सुद्धा किती आहे 12 आहे। ओके, बघा पुढे एक अनदर एक्झाम्पल घेऊया आपण। बघा, क्वेश्चन 2 2 × 4 × 6 × 8 up to आपण घेऊया 500। ओके, आता बघा इथे काय करायचं, हा 500 आहे, याला सगळ्यात पुढे आपण 2 ने डिवाइड करू। का करू, कारण इथे इव्हन नंबर आहे त्यामुळे। बघा, 500 डिवाइड बाय 2 काय झालं 250। ओके, आता याला काय करायचं, आपण 5 ने डिवाइड करायचं। बघा, 250 डिवाइड बाय 5 काय होईल 50, करेक्ट। नंतर 50 ला आपण पुन्हा 5 ने डिवाइड करू, काय होणार 10। ओके, 10 ला पुन्हा 5 ने डिवाइड करू, काय होईल 2, आणि हे पूर्ण टोटल किती होणार मग 62 है ना। मग इथे नंबर ऑफ झिरो किती आहे 62 आहे, किती आहे 62 आहे। ओके, मग स्टुडंट असं जर प्रॉब्लेम आला तर मग कसं करायचं। बघा, इथे काय सेम तेच नंबर आहे, पण इथे स्क्वेअर दिला आहे ना। बघा, 1 चा स्क्वेअर × 2 चा स्क्वेअर × 3 चा स्क्वेअर × 4 चा स्क्वेअर × 5 चा स्क्वेअर × up to 30 पर्यंत दिला आहे ना। मग काय 30 घेतला, 30 ला आपण डिवाइड केलं 5 ने, तर काय होईल 5 6 जा
30 है ना, तर मी इथे 6 ना. ओके, नंतर आपण ह्या 6 ला डिवाइड करू 5 ना, तर काय होईल 1 राहील है ना, राहील 1. समजा 5 इथे 6, 5 म्हणजे 5 है ना, म्हणजे इथे 1 म्हणजे 1 राहते ना है ना, त्याच्यामुळे आपण इथे 1 घेतलं. ठीक आहे, ह्या दोघांची ऍडिशन काय होईल 7. ओके, मग हेच आपले आन्सर आलं का? हेच आपले आन्सर आलं नाही, कारण बघा स्क्वेअरला आपण स्क्वेअरसाठी आपण काय करतो 2 लिहितोय ना, हा 2 2 2 2 आणि 2 ला आपण स्क्वेअर म्हणतोय ना, पण इथे काय करतो 7 × 2 म्हणजे जो पॉवर असेल त्याला जो काही पॉवर असेल कोणत्या संख्येला, तर त्या संख्येनं त्या पॉवरनं त्या संख्येला मल्टिप्लाय करायचं. 7 2 जा 14, म्हणजे या संख्येमध्ये नंबर ऑफ झिरो किती झाले ते मग 14 झाले. किती झाले 14. ओके, आता बघा सेकंड एक्झाम्पल बघा, 1 चा स्क्वेअर. सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण बघा, 1 चा स्क्वेअर इंटू 2 चा स्क्वेअर इंटू 3 चा स्क्वेअर इंटू 4 चा स्क्वेअर इंटू 5 चा स्क्वेअर इंटू इथे घेऊ आपण 50 चा स्क्वेअर. ओके, आता बघा हे सेम तसंच करायचं. सगळ्यात पूर्वी काय करायचं, 50 आहे, 50 डिवाइड बाय 5 करायचं. काय 50 डिवाइड बाय 5 10. ओके, मग 10 डिवाइड बाय 5 काय होईल 2. ओके, नंतर पुन्हा 2 न 5 डिवाइड होत नाही. ओके, मग इथे काय आले 12. मग 12 चा आन्सर झाला का? नाही. मग काय करायला आपल्याला 12 × 2 आन्सर इज 24. ओके, मग यामध्ये नंबर ऑफ झिरो किती झाले रे? यामध्ये नंबर ऑफ झिरो झाले आहे 24. ओके, आता बघूया आपण नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा इथे सेम तसंच प्रॉब्लेम आहे, बट इथे क्यूब दिला आहे. ओके, आता बघा इथे क्यूब दिला आहे 1 चा क्यूब इंटू 2 चा क्यूब इंटू 3 चा क्यूब इंटू 4 चा क्यूब अप टू 50 क्यूब. ओके, तर आपण ह्या 50 ला काय करू 5 ने डिवाइड करू. बघा 50 डिवाइड बाय 5 काय होईल 10. ओके, नंतर 10 डिवाइड बाय 5 काय होईल 2. याचा आन्सर काय झालं रे? याचा आन्सर झालं 12. ओके, मग हे त्याचा आन्सर झालं का? नाही, कारण बघा 12 आणि याला तिथं पॉवर आहे तो काय 3 आहे, क्यूब आहे ना 3, मग याला 3 ने काय करायचं मल्टिप्लाय करायचं आहे ना. 12 3 जा 36. ओके, मग आता इथे नंबर ऑफ झिरो किती झाले? मग नंबर ऑफ झिरो है ना, नंबर ऑफ झिरो किती झाले रे 36 झाले. आता नंबर ऑफ झिरो 36 झाले, तर नंबर ऑफ 5 सुद्धा किती असेल संख्येमध्ये 36 असेल है ना. आणि नंतर बघा पुन्हा एक एक्झाम्पल घेऊ आपण बघा, नंतरचं एक्झाम्पल 1 क्यूब इंटू 2 चा क्यूब इंटू 3 चा क्यूब इंटू 4 चा क्यूब इंटू 5 चा क्यूब अप टू इंटू 450. ओके, आता बघा हे प्रॉब्लेम सेम तसंच करायचं आहे. बघा 450 आहे अपॉन 5 केलं, तर याचा आन्सर काय होईल 5 9 चा 40 90 होते. ओके, 90 डिवाइड बाय पुन्हा 5 करू काय होईल 18 है ना, 18 5 जा 90. नंतर 18 डिवाइड बाय पुन्हा 5 करू काय होईल 5 3 जा 15 होते है ना. मग याची करू आपण ऍडिशन काय होते 111 है ना, 111 111. नंतर इथे क्यूब दिला आहे 111 इंटू काय करू आपण 3 करू, म्हणजे आन्सर काय झाला 333. ओके, म्हणजे इथे नंबर ऑफ झिरो किती आहे रे? नंबर ऑफ झिरो आहे इथे 333. ओके, जर आपण हे प्रॉब्लेम जे आहे आपण ट्रिकनुसार केले, समजा हे प्रॉब्लेम आपण असेच केले तर आपल्याला किती वेळ लागेल? पहिले 1 चा क्यूब काढा, मग 2 चा क्यूब, मग 3 चा क्यूब, हे पूर्ण क्यूब काढत जावं लागेल केव्हापर्यंत त्या 450 पर्यंत है ना. खूप डिफिकल्ट जाईल या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे आपण ही ट्रिक यूज करून हे केलं आहे. ओके, आता बघूया आपण नेक्स्ट प्रॉब्लेम. असं प्रॉब्लेम आलं तर कसं करायचं? सेम प्रॉब्लेम आहे, फक्त इथं याला पॉवर 4 आहे. ओके, आणि आपल्याला नंबर ऑफ झिरो ओळखायचा किती आहे म्हणून. ठीक आहे, बघा लास्ट नंबर काय 30 आहे, ह्या 30 ला डिवाइड बाय करायचं 5 काय होईल 6. ओके, नंतर ह्या 6 ला पुन्हा डिवाइड करायचं 5 ने असतो 1. ओके, आता 6 + 1 7. आता या 7 ला काय करायचं, याला पॉवर किती आहे 4 आहे, म्हणून 4 ने काय करायचं मल्टिप्लाय करायचं. आन्सर इज 28. म्हणजे इथे नंबर ऑफ झिरो किती आहे रे? नंबर ऑफ झिरो आहे इथे 28. ओके, बघा
अशा प्रकारे मी तुम्हाला आज नंबर ऑफ झिरो कसे आयडेंटिफाय करायचे, कसे ओळखायचे हे तुम्हाला मी आज या ट्रिकद्वारे सांगितलं आहे. ओके, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्स.